शाळेत बोलता येत नाही. शाळेत बोललं तर काय बुळा मुलगा आहे, काय बावळट आहे, काय बायला आहे, ही लेबल्स मुलांना लागतात. त्यामुळे त्यांना शाळेत बोलता येत नाही, काही त्यांना घरी काही बोलता येत नाही. कुठे विचारणार प्रश्न किंवा तू तुझे प्रश्न सोडवू शकत नाहीयेस म्हणजे तू केपेबल पुरुष नाहीयेस. राईट. हे लेबलिंग किती डेंजरस आहे माणूस म्हणून. तो मैत्रिणीला जातो खांदा द्यायला किंवा तिचं सांत्वन करायला, पण तो स्वतः खूप एकटा आहे. किंवा तो आईला जातो, तो वडिलांना नाही म्हणून हा बाबा, पण तो एकटा आहे. पुरुष सत्ताक व्यवस्था फक्त पुरुष नाही चालवत. पुरुष सत्ताक व्यवस्था बायका इक्वली चालवतात. म्हणजे मला काही काही वेळेला असं वाटतं की ह्या व्यवस्थेने फक्त बाईचा बळी नाही घेतलेला, ह्या व्यवस्थेने इक्वली पुरुषांचा बळी घेतलाय. कारण आपण त्यांना जखडून टाकलं. म्हणजे प्रॉब्लेम फक्त पुरुषांच्या लेवलला नाहीये, प्रॉब्लेम बायकांच्या, आयांच्या, सासवांच्या लेवलला पण आहे. माझ्या मुलाला काम करायला सांगते, मी घरी गेले तर माझ्या मुलांनी चहा करून दिला, ही काय करत होती. जशा बायका घुसमटतात त्या जेंडर नॉर्म्स मध्ये, तसे पुरुष पण घुसमटतात. फक्त प्रॉब्लेम काय माहितीये का, बऱ्याच पुरुषांची जाणीवच नसते. तो पुरुष जर व्यक्त होत असेल तर त्याला न थांबवता नुसतं ऐकून घेतलं ना, जरी काही रिॲक्शन पण अनेकदा देण्याची गरज नसते. बी अ गुड लिसनर. घरातले पुरुष तुमच्याशी बोलत असतील तर ऐकून घ्या शांतपणे. आणि तुमचे स्वतःचे जे काही बिलीफ सिस्टीम्स आहेत की माझा जोडीदार असा पाहिजे, माझ्या जोडीदाराने रडलं नाही पाहिजे, माझ्या जोडीदारांनी वीक असता कामा नये, हे सगळं जरा बायकांनी ना थोडा वेळ बाजूला ठेवायचं. नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, आजी आजोबांनो, काका मावशी, सगळ्यांना माझा नमस्कार. कारण या सगळ्या वयोगटातली लोक आपला चॅनल बघतायत आणि अजिंक्य म्हटलं तसं थोडंसं सबस्क्राईब करायला कमी पडतायत, त्यामुळे सबस्क्राईब करा. आजचा एपिसोड जरासा हटक्या विषयावर आहे. काय होतं की बदलत्या जगात आहे ना, पुरुषांच्या भावनेकडे, त्यांच्या मानसिकतेकडे, त्यांच्या प्रॉब्लेम्सकडे कितपत बघितलं जातंय किंवा कितपत बोललं जातंय याबद्दल थोडीशी शंका आहे. आणि आम्हाला वाटलं याच विषयावरती थोडीशी चर्चा तर सुरू करूयात. त्यामुळे काय होईल माहित नाही, पण चर्चा जरी सुरू झाली तरी माझ्या मते पुरुषांना तरी वाटेल की बाबा आपल्याबद्दल कोणीतरी बोलतंय, स्त्रियांना वाटेल की माझ्या पार्टनर बद्दल कोणीतरी बोलतंय. त्यामुळे आजची ही जी चर्चा आहे ती पुरुषांचं मानसिक आरोग्य, त्यांच्या भावना, त्यांचे बदलत्या जगातील प्रॉब्लेम्स यावरती असणार आहे. आणि असं बऱ्याच मुलांना, बऱ्याच पुरुषांना असं एकदा तरी किंवा बऱ्याच वेळेला फील झालं असेल, कधीतरी वाटलं असेल की बाबा सोमवार ते शुक्रवार मी काम करतो, ट्रॅफिक मधनं जातो, बॉसचे ओरडे खातो, बरेच प्रॉब्लेम्स असतात, मी घरी येतो, घरी काही प्रॉब्लेम्स असतात, सगळं होतं, शनिवार उजाडतो, विकेंड येतो, दिवसभर घरातली कामं मी करतो, घरची जी काही जबाबदारी असते ते पार पडतो आणि संध्याकाळी कुठेतरी जावं, कुठेतरी कोणाला तरी फोन करावा, मित्राशी बोलावं असं वाटतं, पण आठवत नाही की मी कोणाशी बोलू, कोणाला फोन करू. असं बऱ्याच वेळेला होतं. म्हणजे शनिवार जातो, रविवारी तसाच जातो आणि सोमवारी पुन्हा तेच गाणं सुरू होतं. हा जो एकटेपणाची जी भावना आहे ती 1-2 मिनिटांसाठी किंवा 10-15 सेकंदांसाठी येऊन जाते आणि त्यावेळेस समजत नाही की मी कोणापुढे व्यक्त होऊ. तर हा प्रॉब्लेम फक्त मी नोटीस केलाय किंवा आम्ही नोटीस केलाय असं नाही. तर एक भारतातली एक संस्था आहे, स्वयंसेवी संस्था, त्यांनी एक सर्वे केला आणि त्यात असं आढळून आलं की भारतातील पुरुष हे एकटेपणाच्या व्याधीने त्रस्त आहेत आणि त्याबद्दल कोणी बोलत नाही. आणि त्याला डेटा पण त्याला एक पुरावा देतो की हे खरंच घडतंय. सो याच विषयावरती बोलण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत त्या मुक्ता चैतन्य. आणि मुक्ता मॅम, तुमचं खूप खूप स्वागत पुन्हा एकदा रिअल किस्सावरती. थँक्यू सो मच. आणि मागच्या वेळेस मुक्ता मॅम सोबत आम्ही एक एपिसोड केला होता, डिजिटल युगातील पालकत्व. सो त्याला खूप प्रतिसाद मिळाला आणि त्यामुळे मला वाटतं सगळ्याच आपल्या प्रेक्षकांना माहिती की मुक्ता मॅम काय आहेत आणि कोण आहेत. सो धन्यवाद, तुम्ही पुन्हा एकदा आलात. आता जो आपण विषय चर्चेसाठी घेतलाय, तर मी म्हटलं त्याप्रमाणे तो एकटेपणा पुरुषाला जाणवतो, पण कुठे व्यक्त व्हायचं हे कळत नाही. मग किंवा पुरुषांच्या भावना, मगाशी बोलताना मी हे सुरू होण्याआधी बोललो की अँगर इज ओनली ऍक्सेप्टेबल इमोशन फॉर मेन, असं बऱ्यापैकी बोललं जातं. मे बी ते त्रिकाल सत्य नसेल, पण ढोबळमानाने असं जर बघितलं तर हो यार, म्हणजे मी चिडलो तर मला एक्नॉलेज केलं जातं, पण मी रडलो, माझा प्रेमळ स्वभाव, माझी दुसरी बाजू
हे एक्नॉलेज तितकं होत नाही असं बऱ्याच पुरुषांना कदाचित वाटत असेल, तर याबद्दल काय सांगता येईल? सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे तू म्हणतोयस ते खरं आहे की अँगर हा केंद्रबिंदू असतो बरेचदा. याचं कारण ज्या पद्धतीने आपल्या समाजामध्ये पुरुषांना वाढवलं जातं, म्हणजे लहान मुलाचं पुरुष होतो ही जी पूर्ण त्याची प्रोसेस आहे, ह्याच्यामध्ये ह्या सगळ्याची गडबड होते. कारण बघ, तू लहान असताना सुद्धा अगदी घराघरात हा डायलॉग सहज ऐकायला मिळतो, मुलीसारखा काय रडतोयस. म्हणजे एक छोटं मूल, एक छोटा मुलगा की ज्याला काहीतरी दुःख झालंय, ज्याला काहीतरी वाटतंय, लागलं असेल, कोणीतरी मित्रांनी बुली केलं असेल, काहीतरी कुठल्याही गोष्टीचं वाईट वाटलं असेल, तर त्याला रडण्याची मुभा पण आपण समाज म्हणून, कुटुंब म्हणून देत नाही. आपण लगेच त्या मुलाला काय सांगतो की रडू नकोस, मुलगी आहेस का, रडतोस काय. म्हणजे पुरुषांनी रडायचं नाही. पुरुषांनी त्याच्या विकनेसेस जे आहेत, त्याच्या ज्या नाजूक भावना आहेत, त्या मोकळेपणाने मांडायच्या नाहीत. हे ट्रेनिंग, म्हणजे ट्रेनिंग हा शब्द फार मी जाणीवपूर्वक वापरते. हे ट्रेनिंग तुम्ही लहानपणापासून मुलांना देता. तिथूनच सुरू होतं ते. मग ते मूल जेव्हा मोठं होऊन त्याचा पुरुष होतो, तेव्हा त्याला त्याच्या मेंदूमध्ये हे कंडिशनिंग झालेलं असतं की मी रडायचं नाहीये, मी वल्नरेबल व्हायचं नाहीये, मी माझ्या अतिशय ज्या नाजूक भावना आहेत की जिथे मी दिसतो मी कोण आहे, हे मी कोणालाही दाखवायचं नाहीये. मी एक ढाल घेऊन, एक शिल्ड घेऊन सतत असा खंबीर पुरुष म्हणून जगापुढे, कुटुंबापुढे दिसलो पाहिजे. हे आपण लहानपणापासून मुलांना शिकवतो. मग मोठं झाल्यानंतर अचानक रिव्हर्स कसं होईल सगळं, होऊच शकत नाही. त्याचे स्ट्रॉंग, इंडिपेंडंट, माचो मॅन ही इमेज लहानपणापासून तयार होते. एक्झॅक्टली. लहानपणापासून तुम्ही याच पद्धतीने मुलांना वाढवता. आपण किती वेळा तुम्हाला सांग, मुलगी जेव्हा वयात येते तेव्हा मुलींशी पाळी संदर्भात बोललं जातं किंवा लैंगिकतेविषयी बोललं जातं. हल्ली म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये डेटिंग विषयी बोललं जातं किंवा मुलांचं लैंगिक जीवन सुरू होण्याचं वय हळूहळू ड्रॉप होत आहे, सो त्याविषयी पालक बोलतात मुलींशी. हे सगळं किती घरात मुलांशी बोललं जातं. मुलं पण वयात येतात, मुलीच एकट्या येतात का वयात? नाही, मुलगे पण वयात येतात. वयात येणाऱ्या मुलांशी आपण काय बोलतो? काहीही बोलत नाही. आपण हे गृहीत धरलेलं आहे की वयात येणाऱ्या मुलांना सगळं ज्ञान एक तर आपोआप कळतं किंवा त्यांच्या मित्रपरिवारातून कळतं, त्यांना वेगळं काहीही सांगण्याची गरज नाही. हे आपण कुटुंब म्हणून, समाज म्हणून गृहीत धरलंय. मला वाटतं मुलांना मित्रांच्या भरोसे सोडून दिलेलं आहे. हो हो, आउटसोर्स आहेत ते. काही बोललं जात नाही त्यांच्याशी. कुटुंबाने काही जबाबदारी घेतली काही नाही आणि त्यांचे ते फिगर आउट करत असतात मुलं. मग त्याच्यातनं प्रॉब्लेम काय सांगते मी तुला. हे पूर्वी पण असंच होतं, आत्ता पण तसंच आहे. आत्ता ह्याच्यात ऍडिशन काय आहे? इंटरनेट नावाचा एक भयंकर प्रकार. माध्यम बदलले. पूर्वी काय होतं की मे बी तुझे मुलाचे मित्र, मे बी थोडेसे वयोगटाने मोठे मित्र, मोठी भावंड, हे इन्फॉर्मेशन मिळवण्याची साधनं असतील किंवा बाजारात मिळणारी पुस्तकं, पिवळी पुस्तकं, ह्या गोष्टी कदाचित सगळ्या गोष्टींची माहिती मिळवण्यासाठी वापरल्या जात असाव्यात. आता इंटरनेट आहे, तू एक क्लिक केलंस की सगळी माहिती तुला मिळते. पण प्रॉब्लेम असा आहे की ती माहिती योग्य असते का, शास्त्रीय असते का, ती त्या माहितीच्या बरोबर. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की वयात येणारे मुलगे असतील किंवा मुली असतील, फक्त शरीर बदलतं का? नाही, शरीराबरोबर तुमचं मन बदलतं, तुमच्या भावना बदलतात, तुमच्या धारणा बदलतात, तुमच्या बिलीफ्स बदलतात, हे सगळं बदलतं. मग ह्याच्याविषयी इंटरनेट तुम्हाला सांगू शकतं का की माझ्या मनात जे चालू आहे ते काय आहे? हे इंटरनेट तुम्हाला नाही सांगू शकत. हे मिळवण्याचे सोर्सेसच नाहीयेत. शाळेत बोलता येत नाही. शाळेत बोललं तर काय बुळा मुलगा आहे, काय बावळट आहे, काय बायला आहे, ही लेबल्स मुलांना लागतात. त्यामुळे त्यांना शाळेत बोलता येत नाही, काही त्यांना घरी काही बोलता येत नाही. कुठे विचारणार प्रश्न? त्यामुळे मी स्ट्रॉंग मुलगा आहे या व्यतिरिक्त काहीतरी मी वागलो तर मला असं काहीतरी बोललं जातं. मी रडलो तर मला मुलं मित्र नावं ठेवतील. मी रडलो तर मला घरीच वडील म्हणतील की काय बावळटेस, रडतोय काय मुलीसारखा. हे माझ्यावर लेबलिंग होऊ नये याचा तुम्ही विचार करा ना. याचं प्रेशर त्या 8 आणि 10 वर्षाच्या मुलावर किती टाकतो आपण, ज्याची गरजच नाहीये. आणि त्या कमी वयात जर टाकत असू तर मग मोठ्या पुरुषांना तर अजिबातच संधी. एक्झॅक्टली. त्यांना
संधीपेक्षा कंडिशनिंग होतं ना. तुमच्या विचारांचं मनाचं एकदा कंडिशनिंग झालं की मी हे करायचं आहे, मी हे करायचं नाहीये, की विषयच संपतो पुढे. मग तू म्हणजे मागे मी एका माझ्या सायकोलॉजिस्ट मित्राशी बोलत होते, तर तो म्हणला की ताण असेल, फ्रस्ट्रेशन आलं असेल, नैराश्य आलं असेल, अस्वस्थता वाटत असेल, तर पटकन मदत घेण्यामध्ये पुरुषांचं प्रमाण अतिशय कमी आहे. तो म्हणला की प्रॉब्लेम आहे की येतच नाहीत, ओपन अपच होत नाहीत. आणि याला जोडून अजून एक डेटा आहे की भारतात आता मागच्या वर्षी जो प्रसिद्ध झाला इंडियन गव्हर्नमेंटकडनंच, पुरुषांचं प्रमाण दुप्पट आहे महिलांपेक्षा आत्महत्येचं. कारण तुम्ही बोलवणच होते. एक्झॅक्टली. तो ताण हाताळायचा कसा ह्याचं प्रशिक्षण नाही. तो ताण मोकळेपणाने बोलायचं म्हटलं तर लोक काय म्हणतील याचं प्रेशर. सायकोलॉजिस्टकडे जाण्याबद्दल अजूनही प्रचंड टॅब्यू आहेत लोकांच्या मनामध्ये. म्हणजे मला अनेक अशी लोक माहिती आहेत की ज्यांना सांगितलं अरे मग तू मदत घे. नाही मला काही नाही गरज मदतीची, मी माझं करीन. पुरुषांच्या बाबतीत हा पण एक प्रॉब्लेम तो आपणच क्रिएट केलेला आहे कुटुंब व्यवस्थेने, की त्याचे प्रश्न त्यांनी सोडवायचे आहेत. त्याच्या प्रश्न म्हणजे पुरुषाला मदत लागू शकते, त्याला मदतीची गरज असू शकते, त्याला मदत केली पाहिजे, हे कंपॅशनच नाहीये. अनेकदा त्यांच्यावर सोडून दिलं जातं. हा अनुभव तुम्ही दोघांनी पण घेतला असेल की तुझे प्रश्न तू सोडव, किंवा तू तुझे प्रश्न सोडवू शकत नाहीयेस म्हणजे तू केपेबल पुरुष नाहीयेस. हे लेबलिंग किती डेंजरस आहे माणूस म्हणून. माणसं आपण सगळेजण सगळे काही असे सगळे वेपन्स घेऊन जन्माला नाही आलेलो आयुष्याशी डील करण्यासाठी. बरोबर. आणि हे सगळं होत असताना तो जो सर्वे सांगतो की एकटेपणा जो पुरुषांमध्ये, भारतातच नाही अगदी जगभरात, म्हणजे स्टेट ऑफ अमेरिकन मेनचा जो रिपोर्ट आहे मागच्या वर्षीचा, त्यात 18 ते 23 वयोगटातली जी मुलं आहेत त्यातली 66% मुलांना, पुरुषांना वाटतं की एकटेपणा वाटतो, आम्हाला कोणी समजून घेत नाही, मला कोणी विचारत नाही. ही जी भावना आहे ती त्यांच्यात जास्त आहे. आणि हे प्रमाण मुलींपेक्षा तिप्पट आहे. हे 66% जी मुलं आहेत ती तिप्पट आहेत. आणि भारतातही तेच आहे. तर हे एकटेपणा जाणवणं, याच्या मागे ही जी कंडिशनिंग आपण म्हटलो किंवा जशी वाढ केली जाते, अपब्रिंगिंग होते, तर त्या एकटेपणात मग त्या पुरुषाने कसं करायचं, म्हणजे काय करायचं? कारण की मेल फ्रेंडशिप हे एक आता खूप असं आहे की अरे मेल फ्रेंडशिप, पण त्याचाही एक डेटा असं आहे की जवळचा मित्रच राहिला नाही मुलांना आता ह्या बदलत्या युगात. का आता सगळी मोबाईलवर पडली आहेत. तो जो जवळचा मित्र, जो माझा बालपणीचा मित्र आहे, ज्याच्या पुढे मी जाऊन कट्ट्यावर जाईन, सो हेही शिल्लक नाही राहिले. म्हणजे आता जेनझी आपण ज्यांना म्हणतो 2000 नंतर जन्मलेली, त्यांच्या बाबतीत तोही प्रॉब्लेम आहे की जवळचे मित्र खूप कमी आहेत. त्यामुळे त्यांना अजून एक ऍडेड रिझन आहे एकटेपणाचं, आणि त्यांना हँडल होत नाहीत गोष्टी. आणि मग आत्महत्या, मेंटल हेल्थ, हे सगळे, आणि अॅक्नॉलेज करायला कोणी नाही. तो मैत्रिणीला जातो खांदा द्यायला किंवा तिचं सांत्वन करायला, पण तो स्वतः खूप एकटा आहे. किंवा तो आईला जातो, तो वडिलांना नाही म्हणतो बाबा मी करतो, पण तो एकटा आहे. आणि याच्याबद्दल बोलणं त्यांनाही जमत नाही आणि त्यांच्याबद्दलही कोणी बोलत नाही. बरोबर. मी ना थोडंसं मागे जाईन, कारण हे सगळं समजून घ्यायचं ना तर फक्त तात्कालिक कारण समजून उपयोगाचं नाही, कारण ह्याला खूप बॅकग्राऊंड आहे या सगळ्याच विषयाला. आपल्याकडे ना मला नेहमी असं वाटतं की बायकांच्या बद्दल किंवा मुलींच्या संदर्भात खूप काम आपण केलं त्यांच्या सबलीकरणासाठी. म्हणजे आर्थिक सबलीकरण असेल, भावनिक असेल, मानसिक असेल, स्वातंत्र्याशी संबंधित सबलीकरण असेल, हे काम खूप झालं. पण तेवढं काम पुरुषांच्या संदर्भात आपण करू शकलो नाही. त्याची गरज वाटली नाही, कारण पुरुष आर्थिक अर्थाने सबळ आहेत किंवा असतात काही प्रमाणात बायकांपेक्षा. दुसरं म्हणजे बायका खूप पिढ्यानुपिढ्या सप्रेस्ड होत्या, त्यामुळे त्यांचे प्रश्न जटिल होते, जे ऍड्रेस करायला पाहिजेच होते. ती काळाची गरज होती. पण मला नेहमी असं वाटतं की संघर्ष बाई वर्सेस पुरुष असा नसतो. संघर्ष हा विचारधारेचा असतो, वैचारिक असतो, तुमच्या बिलीफचा संघर्ष असतो. कारण पुरुष सत्ताक व्यवस्था चालवणाऱ्या बायका पण आहेत. पुरुष सत्ताक व्यवस्था फक्त पुरुष नाही चालवत, पुरुष सत्ताक व्यवस्था बायका इक्वली चालवतात आणि पुरुषही त्या व्यवस्थेचे तितकेच बळी आहेत. एक्झॅक्टली. त्यामुळे हा मुद्दा बाई वर्सेस पुरुष
की बायकांची दुःख समजून घेतली पुरुषांची नाही असा नसून तुम्ही माणूस म्हणून सगळ्यांना समावेशक विचार करू शकता का नाही. आपण बायकांचे प्रश्न ऍड्रेस केलेले आहेत, आता आपल्याला पुरुषांचे प्रश्न ऍड्रेस करावेच लागतील, नाही तर तो बॅलन्स होणार नाही. बरोबर. आणि तू जे म्हणलास ना आयसोलेशन, प्रॉब्लेम हा आहे की तुम्हाला तू बोलायचं नाहीयेस, तू भावना व्यक्त करायच्या नाहीयेस, तू वल्नरेबल असता कामा नयेस, तू ऑलवेज लढायला सज्ज ह्या भूमिकेत असणं अपेक्षित आहे, तू ब्रेड विनर असणं अपेक्षितच आहे. बायको कमवो अगर न कमवो, तुझी पार्टनर कमावते आहे का नाही हा वेगळा विषय आहे. तू कमावणं अपेक्षितच आहे. तू जर असं उद्या म्हणलास की नाही मी कमावणार नाही, माझ्या पार्टनरनी कमवावं, मी घर सांभाळीन, मी ट्रॅव्हल करीन, मी मला ज्या काही गोष्टी कराव्याशा वाटतील त्या करीन, तर ती मुभा दिली आहे का आपण पुरुषांना? ते रिजिड नाही दिलेलं. एक्झॅक्टली. सो तुला पैसे कमवायचे. आता ह्या सगळ्या बाजूनी कर्कचलेल्या ह्याच्यामध्ये काय आयसोलेशन येईल नाही तर काय होईल सांग तू मला. ऑप्शन आहे का दुसरा काही? एक क्रिस रॉक नावाचा अमेरिकन स्टँडअप कॉमेडियन आहे, त्याचा एक सेट बघत होतो मी कॉमेडीचा. त्यात त्याने एक कोट आहे त्यातलं, त्याचं एक, ओनली वुमेन, चिल्ड्रन अँड डॉग्स आर लव्ड अनकंडिशनली, मेन आर लव्ड ओनली वेन दे आर प्रोव्हाइडिंग समथिंग. यात पूर्णतः तथ्य नसलं तरी हो, परत ते तिथेच येतं की स्ट्रक्चर आपण तसं बनवलं ना. स्ट्रक्चर काय बनवलं की पुरुषांनी कमवून आणायचं, बायका मुलांना पोषण, त्यांचं सगळं जे काही पालन पोषण आहे ते करायचं, अगेन्स्ट दॅट बाईने मुलं सांभाळायची आणि घर सांभाळायचं. ज्या क्षणी आपण हे व्यावहारिक स्ट्रक्चर तयार केलं त्या क्षणी आपण माती खाल्लेली आहे. आपण एकीकडे म्हणतो कुटुंब कुटुंब कुटुंब, पण हे गणित व्यावहारिक बनवलं आपण. जर कुटुंब म्हणून बनवायचं असेल तर देवाणघेवाणीचा व्यवहार तिथे असू नाही शकत. अनकंडिशनल गोष्टी असल्या तरच ते कुटुंब म्हणून वाढेल, तरच अर्थ आहे कुटुंब असण्याला. नाही तर लग्न व्यवस्थेत जे आहे आता आपण बघतो, रेट कार्ड असल्यासारखे पुरुषांचे रेट कार्ड असतात मुलांचे किंवा मुलींचे पण. याच्यात कुठे कुटुंब व्यवस्था आहे सांग तुम्हाला? इथे सगळा आर्थिक व्यवहार आहे. मुलाशी लग्न होत नाही, प्रोफेशन सोबत लग्न होतात किंवा पगाराच्या आकड्यासोबत लग्न होतं, आणि मग बाकी जे काही मिळेल बरोबर ते ऍडिशनल. अशा पद्धतीने आपण जर कुटुंब रचनेचा विचार करणार आहोत किंवा करतो आहोत गेली अनेक वर्ष, पिढ्या, तर आता कुटुंब रचना विस्कळीत होते म्हणून गळे काढण्याने काय होणार आहे? काहीच होऊ नाही शकत. कारण त्यातले जे क्रॅक्स आहेत, ज्या भेगा पडलेल्या आहेत किंवा ज्या गोष्टींमुळे भेगा पडलेल्या आहेत त्या आपण ऍड्रेसच करत नाही. कमिंग बॅक टू तुझा आयसोलेशनचा मुद्दा, जोपर्यंत पुरुषांना हे मान्य होणार नाही की मी व्यक्त होणं आवश्यक आहे, राईट, मला मित्र बनवणं गरजेचं आहे, मला मित्र नसतील तर मी काउन्सिलरकडे जाऊन व्यक्त होणं गरजेचं आहे, तोपर्यंत पुरुषांचे प्रश्न सुटणार नाहीत. अनेक मला असे पुरुष माहिती आहेत की जे ह्या सगळ्याचं सोल्युशन व्यसनात शोधतात. दारू असेल, सिगरेट असेल, तंबाखू असेल, गुटखा असेल, याच्यामध्ये ह्या सगळ्याची उत्तरं शोधणारे किती पुरुष आहेत आपल्या आजूबाजूला. सहज तुम्ही नजर टाकलीत तरी तुम्हाला 5-50 लोक सापडतील. मला ताण येतोय पण मी तो घरी बोलायचा नाही, मग मी काय करतो, मी सिगरेटी फुंकतो, मी दारू पितो, का तर मला असं वाटतं की माझा ताण जाईल. आता नव्या रेफरन्समध्ये मी गेमिंग करतो, कारण मला काय वाटतं की माझा ताण जाईल. पण गेमिंग हे किती प्रचंड आयसोलेट करतं माणसाला. मला असे कितीतरी केसेस माहिती आहेत की जिथे 40शीला आलेले पुरुष, ज्यांची छान जॉब चाललाय, वेल एस्टॅब्लिश घरं आहेत, बायको मुलं सगळं छान चालू आहे, पण ताण कसा हँडल करायचा ह्याचं ना प्रशिक्षण आहे, त्याबद्दल अवेअरनेस आहे, ना मोकळेपणा आहे. ही सगळे पुरुष मंडळी गेमिंगमध्ये अडकलेली असतात. आणि मग त्याचा परिणाम काय होतो? मुलांशी बोलायला वेळ नाही, बायकोला द्यायला वेळ नाही, ऑफिस करायचं, घरी यायचं, जेवायचं, गेमिंग करत बसायचं. हे आयसोलेशन आहे. तुमच्या घरात माणसं आहेत, तुमच्या घरात तुमचा जोडीदार आहे, त्याच्याशी बोला. हा पण मोकळेपणा अनेकदा पुरुष स्वतःला देत नाही. म्हणजे मला काही वेळेला असं वाटतं की ह्या व्यवस्थेने फक्त बाईचा बळी नाही घेतलेला, ह्या व्यवस्थेने इक्वली पुरुषांचा बळी घेतलाय, कारण आपण त्यांना जखडून टाकलंय. म्हणजे मला आठवतं कोरोनामध्ये, म्हणजे ते जे आपला लॉकडाऊनचा काळ होता
त्याच्यानंतर कितीतरी पुरुष होम कुक्स झाले, नव्याने स्वयंपाकघरात जायला लागले, करायला लागले, आणि ते कंटिन्यू झालं. आणि मी त्यातल्या काही जणांशी बोलले होते, कारण मला खूप कुतूहल होतं की जे असे पुरुष पर्टिक्युलर की जे आधी चहा पण करत नव्हते आणि नंतर ते पूर्ण कोर्स जेवण बनवायला लागले. तर त्याच्यातल्या काही पुरुषांनी मला असं सांगितलं की अगं आम्हाला हे कधी रिअलाइजच झालं नाही की हे किती तुमचा ताण घालवणारं माध्यम असू शकतं स्वयंपाक करणं. आम्ही नेहमी हे बायकांचं काम ह्या दृष्टीनेच त्याच्याकडे बघत आलो. आम्ही कधी हा विचारच केला नाही की मी स्वयंपाकघरात जाऊन 4 गोष्टी केल्या तर माझ्या ताणाचं काहीतरी होऊ शकतं किंवा मला जे डोक्यात सतत व्यवधानं चालू आहेत त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी माझ्या आयुष्यात घडू शकतं. हे मला रिअलाइजच झालं नव्हतं. पण लॉकडाऊनमुळे ऑब्व्हियसली वेळ खूप होता, एकट्या बाईवर सगळं पडत होतं, म्हणून काही पुरुष स्वयंपाकघरात शिरले. आणि म्हणजे एकाने तर मला असं सांगितलं होतं की माझ्यासाठी हे स्वातंत्र्य आहे. मी पहिल्यांदा हे मला जाणवतंय की मी मोकळा झालो. किती छोटी गोष्ट आहे, तुमच्या घरातला स्वयंपाकघर आहे, लोकांच्या घरी पण जायची गरज नाही, पण तिथे जाण्यात म्हणजे आपण किती बंधनं घातलेत बघ. तिथे जायला सुद्धा आपण रिस्ट्रिक्ट करून टाकलेलं आहे मानसिक पातळीवर, की ते जायला सुद्धा भीती, नको माझं काम नाही ते. मागाशी जे बोललो की त्या व्यवस्थेने किंवा पुरुष सत्ताक पद्धतीने फक्त महिलांचाच नाही तर पुरुषांचा प्रचंड घुसमट केलेली आहे. चुकून मी किचन मध्ये शिरलो आणि माझं मग ढाल सगळी गळून पडेल असं काय होतं? असं होतं. किंवा अनेकदा पार्टनर पण तयार नसतो. तुम्ही काय करता इथे, तुम्ही कशाला आलात, तुम्ही कशाला लुडबुड करताय, तुमचं नाहीये हे काम, तुम्ही बसा हॉलमध्ये. म्हणजे प्रॉब्लेम फक्त पुरुषांच्या लेवलला नाहीये, प्रॉब्लेम बायकांच्या, आयांच्या, सासवांच्या लेवलला पण आहे. माझ्या मुलाला काम करायला सांगते, मी घरी गेले तर माझ्या मुलांनी चहा करून दिला, ही काय करत होती. मी जे मगाशी म्हटलं ना की बायका सुद्धा पुरुष सत्ताक पद्धतीच्या वाहक असतात, त्या अशा असतात. केला तुमच्या मुलांनी चहा तर त्याच्या अंगाला भोकं पडणार आहेत का? पण त्या आई रेस्टलेस होते की माझ्या मुलाला चहा करायला सांगितलं, माझ्या मुलांनी भाजी टाकली. याच्यात त्या आईला किंवा त्या सासूला प्राऊड फिलिंग येत नाही. तिला असं वाटत नाही अरे वा माझ्या मुलांनी आज चहा केला, माझ्या मुलांनी भाजी केली, किती सुंदर झाली भाजी, असं नाही बघत या बायका. आणि ते प्राऊडली सांगितलं जातं की आमचे हे ना अजिबात हातही लावत नाही, त्यांना साधा चहा पण नाही करतायत. अरे का नाही करतायत? माणसाला 3 गोष्टी करता येणं आवश्यक आहे जगण्यासाठी. एक स्वतःचा स्वयंपाक करता यायला पाहिजे, दुसरं म्हणजे पोहता यायला पाहिजे. बेसिक आहे ना. तुम्ही पाण्यात पडलात तर मरून जाल. आणि तिसरं म्हणजे मनातल्या भावना मोकळेपणाने बोलता आल्या पाहिजे, तरच तुम्ही सर्व्हाइव्ह होऊ शकता. पण आपण जेव्हा पुरुषांना या माध्यमातून जेव्हा सांगू बघतोय ना की तुम्ही तुमच्या भावना मोकळेपणाने मांडा, तर त्या भावना ते त्यांच्यासमोर ज्यांच्यासमोर मांडणार आहेत त्यांनाही हे शिक्षण दिलं पाहिजे की या भावना तुम्हाला कशा हँडल करायचं. अगदी गरजेचं आहे. नाहीतर असं नको व्हायला की जोडीदारासमोर एखादा पुरुष व्यक्त झाला, डोळ्यातनं पाणी आलं, तर समोरच्या जोडीनं काय माणूस आहे हा, रडला, असं जर त्यांनी घेतलं, जरी ते प्रत्यक्ष दाखवलं नाही तरी ते आतल्या आत तशी समजूत होऊ शकते, तर मग तो माणूस बिचारा कधीच परत व्यक्त होऊ शकणार नाही. त्यामुळे साध प्रतिसाद जो आहे ना त्याच्याशिवाय हे सॉर्ट नाही होऊ शकत. आधुनिक युगात त्या कुटुंबाचंच कंडिशनिंग तसं व्हायला हवं, त्यांच्यात चर्चा व्हायला. एक्झॅक्टली. आणि मला असं वाटतं की आत्ता जे 40-50 पुरुष आहेत त्यांचं अपब्रिंगिंग एका वेगळ्या पद्धतीने झालेलं आहे. ते किती रिव्हर्स होऊ शकेल, थोडंफार होऊ शकेल, पण जी आत्ता लहान मुलं आहेत, जी टीनेजर्स आहेत, त्यांच्यावरती तर आपण डेफिनेटली काम करू शकतो. त्यांना ह्या सगळ्याची जाणीव करून देऊ शकतो, जेणेकरून पुढे जाऊन जे प्रश्न आत्ता प्रौढ वयातले पुरुष डील करतायत किंवा ज्याचा त्रास त्यांना होतोय ते निदान त्या मुलांना होणार नाहीत. म्हणजे ती आई किंवा मुलींशी पण हे बोललं गेलं पाहिजे की जसं आपण मुलांना सांगतो ना की तुझ्या मैत्रिणीला पिरियड्स आले असतील तर तू कसं तिच्याशी डील कर, बरोबर, कसं तिच्याशी बोल, किंवा तिला मदत लागली तर ती मदत तू कशी केली पाहिजेस, हे जसं बोलणं गरजेचं आहे तसं मुलींशी हे पण बोलणं गरजेचं आहे की तुझा मित्र जर तुझ्यासमोर रडला तर त्याला हसायचं नाहीयेस, तर असं म्हणायचं नाहीयेस की तू मुलगा आहेस आणि तू काय रडतोयस, किंवा तुझ्या मित्राला एखाद्या गोष्टीची भीती वाटली तर त्याला हसायचं नाहीये, त्याला बुली करायचं नाहीये, भीती वाटू शकते, माणूस येतो, हे मुलींना पण सांगितलं पाहिजे. तरच हा बॅलन्स होईल, तरच हे लोक पुढे जेव्हा जोडीदार होतील तेव्हा ते एकमेकांना समजून घेण्याच्या मानसिक पातळीवरती येतील.
नाही तर काय होईल की मला एखाद्या मुलाला वाटू शकते झुरळाची भीती. झुरळ दिसलं की दरवेळेला बाईनीच पळायला पाहिजे, हे कुठलं कंडिशनिंग आहे? एखाद्या पुरुषाला वाटू शकते झुरळाची भीती, पण आपण ते गृहीतच धरलेलं नाहीये. आपण असं गृहीत धरलंय की नाही, पुरुषाला जगातल्या कुठल्याही गोष्टीची भीती वाटत नाही. हे किती म्हणजे अमानुष आहे. बेसिक आहेत ना भावना. मला वाटतं प्रश्न स्त्रियांचे असतील किंवा पुरुषांचे असतील, दोघांकडे फक्त माणूस म्हणून जरी आपण बघायला लागलो ना, खूप प्रश्न सॉल्व्ह होतील. खूपच. ते जे मगाशी अजून एक मुद्दा निघाला की ते नॉर्म्स आपण सांगितले की रिजिड आहेत ते खूप, की हे मुलीने केलं पाहिजे, हे मुलाने केलं पाहिजे, हे पुरुषांचंच काम आहे, हे बाकी कोणी हातच लावायचं नाही, तुम्ही इकडे येऊच नका, हे महिलांचंच काम आहे. याच्याबद्दल जर चर्चा व्हायला लागली कुटुंबात, याच्याबद्दल चर्चा व्हायला लागली पार्टनर्स मध्ये, आणि इव्हन मुलांमध्ये जर या बाबतीत चर्चा व्हायला लागली, किंवा आपणही बोलताना बऱ्याच वेळ म्हणतो की अरे आपण बोलायला पाहिजे, आपण आपल्या पार्टनर सोबत हे बोलायला पाहिजे, त्यांच्याकडून ते जाणून घ्यायला पाहिजे, तरी मला वाटतं कुठेतरी ती जी एकटेपणा, तो जो सर्वे सांगतो ना, तो मुलांमधला एकटेपणा, कारण होतं काय की मी हे बोलल्यानंतर माझं कुटुंब मला समजून घेईल याचा खात्रीच नाही. बरोबर. त्यामुळे मग तो पुरुष एका पुरुषाकडे जातो, त्याच्या मित्राकडे. बरं, ज्याच्याकडे जातो त्यालाही माहित नाही कसं हँडल करू मी याला. हा ठीक आहे होईल याच लेवलला राहतंय ते सगळं. बरोबर. ते प्रकरण पुढे जातच नाही कुठे, आणि मग ताण वाढतो, डिप्रेशन येतं. म्हणजे आत्ता एक आकडेवारी अशी सांगते की भारतामध्ये 18 ते 35, 18 पण नाही 15 ते 35 या एज ग्रुपमध्ये सगळ्यात जास्त डिप्रेशन आहे. आता तुम्हाला सांग, ह्याच्यामध्ये पुरुषही आलेच ना की जे डिप्रेशनचे बळी आहेत. आपण ऍड्रेस करतो का? आपण ऍड्रेसच करत नाही अनेक गोष्टी. कारण तू जसं म्हणलास की जेंडर नॉर्म्स इतक्या पक्क्या आहेत, इतक्या कर्कचून आवळलेल्या आहेत की माणसं घुसमटून जातात रे त्याच्यामध्ये. म्हणजे जशा बायका घुसमटतात त्या जेंडर नॉर्म्समध्ये, तसे पुरुष पण घुसमटतात. फक्त प्रॉब्लेम काय माहितीये का, बऱ्याच पुरुषांना याची जाणीवच नसते की माझी जी घुसमट आहे ती माझ्या जेंडरशी रिलेटेड ज्या काही चौकटी बनवलेल्या आहेत त्याच्यामुळे होतीये, ह्याची जाणीव अनेक पुरुषांना नसते. कारण ही चर्चा होत नाही, त्यामुळे त्यांना कळत नाही. आणि अनफॉर्च्युनेटली आपल्या समाजामध्ये जेंडर बरोबर काही प्रिव्हिलेजेस येतात, ते तुम्ही डिनाय नाही करू शकत. बरोबर. कारण आपलं स्ट्रक्चरच तसं आहे. सो पुरुष म्हणून जन्माला येणारं जे काही बाळ आहे त्याला बाय बर्थ काही प्रिव्हिलेजेस आपल्या समाजात मिळतात. आता गडबड अशी आहे की प्रिव्हिलेज सोडणं ही इतकी सोपी गोष्ट नाही. जे तुम्हाला नैसर्गिकपणे मिळतं आहे, जे तुम्हाला कुटुंबाकडनं मिळतं आहे, जे तुम्हाला समाजाकडनं मिळतं आहे, ते मी सोडून द्यायचं आणि मी म्हणायचं मला माणूस म्हणा. हे आपल्याला इथे चर्चेत जेवढं बोलणं सोपं वाटतं ना, तेवढं प्रत्यक्षात ते सोपं नाही. कारण ते प्रिव्हिलेज घेण्याची सवय जन्माला आल्यापासून आहे, लहानपणापासून असते. त्यामुळे ते सोडणं सोपं नाही. मग तिथे काय करायला पाहिजे, तर प्रत्येकानं स्वतःवरती काम करायला पाहिजे की मला ही प्रिव्हिलेजेस मिळालेली आहेत, पण त्याच्या पलीकडे माणूस म्हणून मी काहीतरी आहे ना. का त्या प्रिव्हिलेज पुरता मी एक चौकोनात बसवलेला ठोकळा आहे? नाही, त्याच्या पलीकडे माणूस म्हणून माझी काहीतरी आयडेंटिटी आहे, माझ्या भावनांची काहीतरी आयडेंटिटी आहे, माझ्या व्यक्तिमत्वाची काहीतरी एक चौकट आहे. त्याला ऍड्रेस ज्या क्षणी आपण करायला सुरुवात करू त्या क्षणी प्रिव्हिलेजकडे बघण्याची पण दृष्टी बदलेल. आत्ता काय होतं की मला सगळं मिळतं आहे त्यामुळे ते सोडवत नाही, आणि मग ते सोडायचं नसतं त्याच्यामुळे मग ह्या सगळ्या गोष्टी बोलायची पण अडचण होते. नाही ना बोलू शकत मी, नाही तर मग ते मला सोडावं लागेल. तेही हवंय पण अडचणही झाली. असं नाही होऊ शकत. तुम्हाला इकडचं काय 4 गोष्टी हव्या असतील तर इकडच्या थोड्याशा तुम्हाला सैल कराव्या लागतील. एकदम सुटतील का मला माहिती नाही, पण निदान सैल करण्यापर्यंत तरी आपण जाऊ शकतो. अशा कर्कचून निर्गाठी कशाला बांधायला पाहिजे, थोडंसं सैल सोडा स्वतःला. तेवढं जरी केलं ना तरी पण बऱ्यापैकी प्रश्न सुटायला सुरुवात होऊ शकते. आत्ता जे असं कोंडले पण आहे ना, कारण बघ नुसतं प्रॉब्लेम कसं असतं, बायकांचा प्रॉब्लेम असेल कुठलाही किंवा पुरुषांचा असेल तर तो फक्त त्या जेंडर पुरता मर्यादित नसतो, त्याचा परिणाम पूर्ण समाजावरती होत असतो. मी तुला एक साधं उदाहरण देते की
लैंगिकतेबद्दल जितकं आपण बायकांशी बोलतो तितकं आपण पुरुषांशी बोलतो का? म्हणजे लैंगिकतेबद्दल म्हणजे अगदी लैंगिक अग्रक्रमांबद्दल सुद्धा, की मला माहितीये, आता मी टीनेजर्स बरोबर काम करते, कितीतरी मुलगे असतात ते स्वतःला शोधत असतात की मी गे आहे का, मी बायसेक्शुअल आहे का, मी स्ट्रेट आहे, कन्फ्युज्ड असतात अत्यंत. पण त्यांना हे कुठेही बोलता येत नाही की मी स्वतःला शोधतो आहे. एक 13-14 वर्षाचा मुलगा स्वतःला शोधत असतो, त्याला वेगवेगळ्या जाणीवा निर्माण होत असतात, त्याला कधी एखाद्या वर्गातल्या मुलीबद्दल आकर्षण वाटत असतं, कधी एखाद्या मुलाबद्दल वाटत असतं, पण त्याला तो कन्फ्युज्ड माइंडमध्ये असतो आणि तो हे कोणाशीही बोलू शकत नाही. बरोबर. किती घुसमट होत असेल त्या मुलाची, विचार करा. सांगता येत नाही मला काय होतंय ते, मला कोणी सांगत नाही काय होतंय ते, आणि मग हे घुसमट वाढत जाते पुढे जाऊन. मी असं म्हणत नाही की सगळे मुलगे मुलींना त्रास देतात, अजिबात नाही. हे एकदमच म्हणजे सर्व पुरुष हे स्त्रियांना छळण्यासाठी जन्माला आलेले आहेत. ऑल मेन आर नॉट सेम. हे जे काही आपण तयार केलेलं आहे ना, तसं कधीच नसतं. पण माझ्या लैंगिकतेला मी हाताळायचं कसं आहे, माझ्या सेक्शुअल डिझायर्सना मी हाताळायचं कसं आहे, याच्याबद्दल आपण पुरुषांशी बोलत नाही, ही पण फॅक्ट आहे. मगाशी आपण बोललो की हे जे काम आहे, जबाबदारी की वयात येणाऱ्या मुलांशी बोलायला पाहिजे, त्यांना त्याचं शिक्षण द्यायला पाहिजे, ती जबाबदारी कुटुंबाने त्याच्या परिवाराने आउटसोर्स केलेली. तर जेव्हा आउटसोर्स केलेली जबाबदारी आपण म्हणतो, तेव्हा जेव्हा तो मित्रांकडे जातो किंवा मग वेगवेगळ्या माध्यमांमध्ये जातो, तर त्यात शिक्षणाचं मित्रांद्वारे असेल तर सगळ्यात पहिलं अश्लील विनोद असतात, नंतर व्हिडिओज असतात, आणि त्यात पुन्हा मग हिंसाच असते. आपण या मागच्या एपिसोडमध्ये याबद्दल बोललो, कारण की सगळेच तसे वाढले. हो, म्हणजे हिंसेचं मग शिक्षण तिथून सुरू होतं. खूपच. म्हणजे मी मगाशी आपण इंटरव्ह्यूच्या आधी म्हणलं तसं की आपण सेक्सबद्दल बोलत नाही, आपण हिंसेबद्दल पण बोलत नाही. कुठलीही भावना तुम्ही जितकी सप्रेस कराल तितकं त्या भावनेबद्दलचं आकर्षण वाढतं, गोंधळ वाढतो, आणि डील कसं करायचं हे समजत नाही, आणि चुकीच्या पद्धतीने उत्तर शोधली जातात. एक्झॅक्टली. म्हणजे मुलींना जसं सांगितलं पाहिजे की मार का खायचा नाही, तुला कोणी तुझ्या अंगावरती हात उगारला तर तुझी भूमिका काय असली पाहिजे, तू मार का खायचा नाही, हे जसं मुलींना सांगितलं पाहिजे तसं मुलग्यांना हेही सांगितलं पाहिजे की तू मारायचं का नाहीयेस, तू का हात उगारायचा नाहीयेस. आपल्याकडे कसं आहे, मी 1-2 ठेवून दिल्या त्याच्यात, हे एकदम मर्दानगी. अरे पण ती मर्दानगी नाहीये, हे आपण कधीतरी सांगणार आहोत का? बरोबर. डोमेस्टिक व्हायलन्स का होतो आपल्या देशामध्ये इतका प्रचंड, त्याची उत्तरं, त्याची गुंते ह्या सगळ्या विषयाशी रिलेटेड आहेत. ऍड्रेस करा. हिंसेबद्दल न बोलणं ह्याच्या इतका डेंजरस प्रकार काही आहे असं मला वाटत नाही. हिंसेबद्दल बोललंच पाहिजे, आणि आत्ताच्या काळात तर बोललंच पाहिजे, कारण आत्ताची जी हिंसा आहे ही फक्त शारीरिक पातळीवरची मर्यादित नाहीये. तू व्हर्च्युअल जगात जा, मुलगे फायटिंगचे गेम्स खेळतात, त्याच्यानंतर पॉर्न बघतात, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे असे ॲग्रेसिव्ह गेम्स असतात, प्लॅटफॉर्म्स असतात, त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतात. म्हणजे शारीरिक हिंसेबरोबर मानसिक हिंसा हा प्रकार आत्ताच्या काळामध्ये प्रचंड होतो. अगदी ट्रोलिंग हा सुद्धा एक्झॅक्टली मानसिक हिंसाच आहे ती, भावनिक हिंसा आहे ती. त्यामुळे हिंसेबद्दल आपल्याला बोलावं लागेल, ॲग्रेशन बद्दल आपल्याला बोलावं लागेल, रागाबद्दल आपल्याला बोलावं लागेल. राग ही आदिम भावना आहे माणसाची, पण ती कंट्रोल्ड असायला पाहिजे. आपल्याकडे कसं होतं, वडील रागीट असले, नाही सोडून दे, ते ना तसल्याच स्वभावाचे आहेत. अरे पण त्यांचा रागीट स्वभाव ऍड्रेस करा ना. ते रागीट स्वभावाचे आहेत म्हणून सगळ्या कुटुंबांनी का बरं त्याच्यातनं त्रास सहन करायचा. सिंपल आहे, वडील रागीट आहेत, त्यांना कंट्रोल होत नाही, अँगर मॅनेजमेंटसाठी त्यांना मदत द्या, सिंपल गोष्ट आहे. पण प्रॉब्लेम काय, पुरुषाला मदत करायला लागते, त्याला मदतीची गरज आहे. मी मगाशी म्हटलं तसं हेच मुळात मान्य नाहीये. मी माझं एक उदाहरण देते तुला. मी एक खूप 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, एक लेख लिहिला होता आणि त्याच्यात काही प्रमाणात
पुरुषांचं रिहॅबिलिटेशन ह्या अर्थाचे काही तपशील होते. तर त्याची शेवटाला येताना मी असं म्हटलं होतं की बायकांच्या सबलीकरणाबद्दल आपण खूप बोललेलो आहोत. आपल्याला पुरुषांचं भावनिक आणि मानसिक सबलीकरण करावं लागेल, त्याच्यासाठी एफर्ट्स घ्यायला लागतील आणि ती काळाची गरज आहे. ते वाक्य एडिटरनी काढून टाकलं. हा, डिलीट केलं. 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, डिलीट केलं. तर मी नंतर विचारलं ऑब्व्हियसली की तुम्ही हे वाक्य का घेतलं नाहीत, कारण हे अतिशय माझ्या दृष्टीने त्या लेखातलं अतिशय महत्वाचं वाक्य होतं. त्यांनी मला सांगितलं असं काही नसतं. आता बघ, कंडिशनिंग काय आहे, पुरुषांना भावनिक आणि मानसिक सबलीकरणाची गरजच नाही हे जर सर्व पातळ्यांवरती इतकं ठाशीवपणे ऍक्सेप्टेड असेल तर आपल्याला किती स्तरांवर काम करण्याची गरज आहे याची जाणीव होते. म्हणजे त्या व्यक्तीला हे मान्यच नव्हतं की असं काही आवश्यक आहे. एक महिला हा मुद्दा मांडते आणि ती सांगते की अशी गरज आहे आणि पुरुषांना ते ऍक्सेप्टेड होत नाहीच होत. म्हणजे तिथे मला माहित नाही, असं असेल माहित नाही, जस्ट येऊन गेलं डोक्यात की तो लेख लिहिणारा पुरुष असता कदाचित वेगळं झालं असतं. डेफिनेटली. कारण आपण जेंडरच्या चौकटींमध्ये कर्कचून बांधलेली माणसं आहोत. बाईनी हे करायचं, पुरुषांनी हे करायचं. अजून कितीतरी घरं आहेत अशी की जिथे घरातले पुरुष आधी जेवतात मग बायका जेवतात. कितीतरी कुटुंब आहेत अशी. किती कुटुंब आहेत जिथल्या घरातले पुरुष किंवा घरातल्या बायका असं म्हणतात आपण सगळे एकत्र जेवूया, मागणं सगळे एकत्र आवरूया. किती कुटुंब आहेत. नवीन मुली म्हणल्या तरी पुन्हा मी म्हंटल तसं की त्या वाहक बायका ज्या आहेत, नाही नाही तुम्ही हवं तर बसा, आम्ही थांबतो. तरुण पोरींनी बसून घ्या, आम्ही थांबतो. आणि मग सगळ्यांचं झालं की मग आम्ही जेवणार आणि मग नाही तुम्ही बाहेर गप्पा मारत बसा, आम्ही आवरतो. म्हणजे एकदा होणारी गोष्ट कधी हळूहळू नॉर्म बनून जाते कळत पण नाही. एक्झॅक्टली. सो खूप स्तरांवर काम केलं आणि सुरुवात केली. जशी आज आपण हे बोलायला सुरुवात केली, अशी निदान सुरुवात जरी झाली तरी थोडाफार विचार करायला माणसं सुरू होतील. म्हणजे बदल किती झटकन होतील माहिती नाही, आणि झटकन झालेले बदल ना टिकत पण नाही, या मताची मी आहे. बदल ही खूप ग्रॅज्युअली होणारी गोष्ट आहे आणि ती तशीच झाली पाहिजे. एका रात्रीत बदल झाला की तो एका रात्रीत पडतो. शाश्वत बदल हा स्लोच असतो आणि तो स्लोच असावा तर तो टिकतो. त्यामुळे पुरुषांच्या बाबतीतले बदल झटक्यात होतील असं नाही, पण निदान हे बोलायला सुरुवात केली आपण, हे घरातल्या मुलींच्या मुलांच्या बरोबर बोलायला सुरुवात केली, पर्टिक्युलरली मुलग्यांबरोबर बोलायला सुरुवात केली, तर कदाचित पुढच्या पिढीपर्यंत आपण असं म्हणू शकतो की हे आयसोलेशन, हे डिप्रेशन, हा ताण हा हाताळायचा कसा, इथपर्यंत तरी पुरुष जाऊन पोचतील की जे आता खूपच ह्या सगळ्या एरियात स्ट्रगल करतात. आणि फ्रँकली स्पीकिंग ऍडिक्शनचे तू कुठल्याही ऍडिक्शन सेंटरमध्ये जाऊन विचार की यांची कारणं काय आहेत दारू पिण्याची आणि सिगरेट पिण्याची. म्हणजे पिअर प्रेशर हे सुरुवातीचं कारण असू शकतं, पण नंतर ताण हेच महत्वाचं कारण असतं की मला हाताळताच येत नाही, मी काय करायचं हेच समजत नाही त्या ताणाचं. बरं, आणखीन एक आपल्याकडे बघा कसे चौकटी कशा खरकतच आहेत. मेडिटेशन करा असं सांगितलं की बायका चटकन तयार होतात, पुरुष चटकन तयार होत नाहीत. ऑब्झर्व कर तू. दीर्घ श्वसन कर असं म्हटलं तर किती चटकन पुरुष तयार होतात. हे पुरुषांनी पण ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे की तुम्हाला मदतीची गरज आहे. होतच नाही, कारण लहानपणापासून तुला काही मदत गरजेची नाहीये, तू स्ट्रॉंग आहेस, तू लढायला सज्ज आहेस, तू हिम्मतवाला आहेस. हे इतकं बिंबवलं जातं की मला मदतीची गरज आहे. हे ज्या क्षणी पुरुष ऍक्सेप्ट करेल त्याचे निम्मे प्रश्न सुटतील. एक प्रसिद्ध डिरेक्टर आहे, त्यांचा एक कोट होता की मूवी इज माय थेरपी. हो, तर त्याच्यावर एक डार्क जोक होता की मेन विल डू एनिथिंग बट इन्स्टेड ऑफ गोइंग टू थेरपी. या अतिशय कमी प्रमाण आहे, अतिशय कमी प्रमाण आहे. आणि खरं सांगू का, सोपं होतं रे.
म्हणजे असं काही नाही की तुम्ही 5 वर्ष तुम्हाला थेरपी घेण्याची गरज आहे. तुम्ही 2-3 मन हलकं करणे, मन मोकळं करणे, एक्सप्रेस फक्त तुम्हाला एक्झॅक्टली व्हेंटिलेशन. तुम्हाला काहीतरी असे एक जागा पाहिजे की जिथे तुम्ही मोकळेपणाने सगळं बोलून त्याचा निचरा करू शकता. आणि हे पुरुषांनी केलं पाहिजे आणि ती जागा तयार करून देण्याचं काम एक्झॅक्टली, त्यांच्या आजूबाजूच्या लोकांच्या हातात आहे. प्रश्नच नाही. सो याला पूर्ण 360 डिग्री हो, काम होणं हो. गरजेचं आहे. स्वतः म्हणजे पुरुषांनी केलं पाहिजे आणि त्या पुरुषाचा पार्टनर, बाई पुरुष जो कोणी असेल तो पार्टनर, त्याचे आई वडील, ह्या सगळ्यांनी ह्या भूमिका बजावणं गरजेचं आहे. तो पुरुष जर व्यक्त होत असेल तर त्याला न थांबवता नुसतं ऐकून घेतलं ना, जरी काही रिॲक्शन पण अनेकदा देण्याची गरज नसते. बी अ गुड लिसनर. तुमचा जोडीदार काय सांगतो हे फक्त ऐका. अनेकदा ना मी हे पण ऑब्झर्व केलंय की पुरुषांना त्याच्यावरती रिॲक्शनची अपेक्षा नसते. परत ते मागचंच करकचून गाठींचाच प्रॉब्लेम आहे की रिॲक्शन दिली की त्यांना असं वाटतं मग मला येत नाहीये का करता. परत प्रॉब्लेम तिथेच ते तिथेच येतो प्रॉब्लेम परत. पण मग मी असं म्हणेन की आपण जर ह्याच्या सोल्युशनकडे जायचं, स्टेप 1 काय आहे तर निदान फक्त ऐकून घ्या, रिॲक्ट करू नका. मग हळूहळू तुम्ही मे बी अंदाज घेऊन की तुमचा जोडीदार तुमचं ऐकून घेण्यासाठी कितपत तयार आहे याचा अंदाज घेऊन मग यू कॅन सजेस्ट की ओके मला असं वाटतं तू हे करून बघ, ते करून बघ. कारण लगेच सांगितलं की ते लगेच ऑफेन्सिव्ह होतात. मी उत्तर नाही मागितलंय, मला मी तुझं सजेशन नाही मागितलं, मी फक्त सांगतोय ते ऐकून घे. ह्या मोडमध्ये अनेक पुरुष जातात. त्यामुळे मे बी सुरुवातीला फक्त ऐकून घेणं आणि मग त्याला हळूहळू सवय झाली मोकळं होण्याची की मग आपली सजेशन्स देणं किंवा तुला दुसऱ्या काही मदतीची गरज आहे का, आपण ती मदत घेऊया का, ह्या पद्धतीचा संवाद करणं, ह्यानी कदाचित हे गुंते थोडेसे सुटू शकतील असं मला वाटतं. घरातले पुरुष तुमच्याशी बोलत असतील तर ऐकून घ्या शांतपणे. आणि तुमचे स्वतःचे जे काही बिलीफ सिस्टीम्स आहेत की माझा जोडीदार असा पाहिजे, माझ्या जोडीदाराने रडलं नाही पाहिजे, माझ्या जोडीदारांनी वीक असता कामा नये, हे सगळं जरा बायकांनी ना थोडा वेळ बाजूला ठेवा. बोलू द्या. अगदी काचेपर्यंत ओढून धरायची गरज नाही, बोलू द्या. केलं तरी फरक पडेल. रडला तर रडू द्या. माझा जोडीदार रडतोय आणि मी डिस्टर्ब होण्याचं काही कारण नाहीये. बायका रडतात की नाही दिवस रात्र, पुरुषांनी रडू द्या ना त्यांना पण, काही फरक नाही पडत. त्यांनी तुम्ही अनकम्फर्टेबल होण्याचं कारण नाहीये. बायकांनी तेवढं जरी केलं ना तरी पुष्कळ आपण पुढे जाऊ असं वाटतं. येस, फक्त पुरुषांना पण कोणाशी तरी बोलण्याची गरज असू शकते एवढं मान्य केलं तरी बऱ्याच गोष्टी सुटतील. आणि या चर्चेचा मुळात हेतूच हा होता की चर्चा सुरू झाली पाहिजे, विचार सुरू झाला पाहिजे की पुरुषांनाही अडचणी, प्रॉब्लेम्स आहेत आणि हे जाणून घेऊन फक्त तुमच्या पुरती जरी तुम्ही तुमच्या घरात चर्चा केली आणि कुठेतरी समजून घ्यायचा प्रयत्न केला तर आय थिंक हा एपिसोड सत्कारणी लागेल. नक्कीच. त्यामुळे थँक्यू सो मच मुक्ताताई. थँक्यू हा विषय घेतल्याबद्दल. आणि मला आनंद वाटतोय की मला 2 पुरुषांशी ह्या विषयावरती बोलता आलं. आणि आम्हालाही खूप आनंद वाटतोय की एक स्त्री पुरुषांना इतक्या चांगल्या प्रकारे समजून घेऊन मुद्दे मांडते. थँक्यू. आणि हे कुठेही आम्ही ठरवून केलेलं नाही की पुरुषांच्या बाबतीत एका महिलेला बसू आणि मग असं अजिबात नाही. आपसुक म्हणजे तुमचंच नाव डोळ्यासमोर आलं आणि हे शूट झाल्यानंतर मला काटा आला ऍक्च्युली. असं काही ठरवून नाही केलेलं. पण थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुमच्याही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अजून अशा कोणत्या विषयांवरती आपण चर्चा केली पाहिजे हे तुम्हाला वाटत असेल तर ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की सुचवा. रिअल किस्साला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.